रामदास कदमांवर ठाकरे आता कायदेशीर कारवाई करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठीक 12 वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत ते एक मोठा खुलासा करणार आहेत। त्यामुळे आता अनिल परब काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर रामदास कदम हे देखील पुन्हा पत्रकार परिषद घेऊ शकतात। मात्र 12 वाजता अनिल परब यांची ही पत्रकार परिषद सोशल मीडियावर देखील त्यांच्या पत्रकार परिषदेचं पोस्टर बनवण्यात आले। रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले उद्धव ठाकरेंवर आणि त्यावर आता अनिल परब काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी दिनेश आपल्याला अपडेट देतच आहेत। दिनेश, आपण पाहतोय सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ठीक 12 वाजता, कारण रामदास कदम यांनी जे आरोप केले ते अतिशय गंभीर आहेत। दिनेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामदास कदमांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अनिल परब हे दुपारी जी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत त्यात ते या कायदेशीर कारवाई संदर्भात बोलू शकतात। तर रामदास कदमांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर कारवाईची शक्यता आहे। अनिल परब हे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। 2 दिवस उद्धवजींनी बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ केला असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलाय। एवढंच नाही तर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले असा सवालही रामदास कदम यांनी विचारला आणि या सगळ्या आरोपांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून कायदेशीर कारवाईची शक्यता आहे। दुपारी 12 वाजता अनिल परब हे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात स्पष्टता करण्याची शक्यता आहे। मात्र संजय राऊत यांनी देखील यावर टीका केलेली आहे। बाळासाहेबांसोबत असं वक्तव्य करणं म्हणजे बेईमानी असल्याचं संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे। आणि आता अनिल परब हे पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देणार आहेत। अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचे पोस्टर जे आहेत ते देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत। त्यामुळे अनिल परब यांची ही पत्रकार परिषद जी आहे त्यात एक मोठा खुलासा होणार असल्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामदास कदमांवर कायदेशीर कारवाईची शक्यता आहे। गंभीर असे आरोप बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल किंवा त्यावेळी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात रामदास कदम यांनी केलेले आहेत आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा रामदास कदमांवर टीका केलेली आहे। तर आता अनिल परब यांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि यात ते रामदास कदम यांनी जे आरोप केलेले आहेत त्याला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। रामदास कदमांचे आरोप काय ते पाहूया। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस घरात पडून होता। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। स्वतः उद्धव ठाकरेंनीच आपल्याला त्यावेळी ही माहिती दिल्याचा रामदास कदम यांचा दावा आहे। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले याची माहिती उद्धव ठाकरेंनी देण्याचं कदमांचं आव्हान। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। दिनेश, आपण पाहिलं रामदास कदम यांनी जे आरोप केले ते अतिशय गंभीर आरोप आहेत आणि आता अनिल परब काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काय सांगाल दिनेश? बघा, शिंदे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळावा आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप हे अत्यंत गंभीर आहेत आणि हे बाळासाहेबांच्या मृत्यूशी संबंधित आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण असेल, दोन्ही शिवसेना असतील, खळबळ माजलेली आहे आणि त्यावरच आज शिवसेना युबीटीचे नेते आणि विधान परिषदेचे गटनेते अनिल परब यांची पत्रकार परिषद 12 वाजता होते आहे। आपण या पत्रकार परिषदेच्या बाहेरूनच लाईव्ह करतो आहोत आणि ही माहिती किंवा एक अंदाज व्यक्त केला जातोय। अनिल परब हे शिवसेना युबीटीची कायदेशीर बाजू नेहमी सांभाळतात, त्यामुळे रामदास कदम यांच्यावर कायदेशीर कारवाईचे संकेत या पत्रकार परिषदेतून मिळू शकतात आणि उद्धव ठाकरेंच्या वतीनं अनिल परब हे सविस्तर या आरोपांना उत्तर देतील अशी ही माहिती मिळते आहे। ही पत्रकार परिषद अत्यंत हाय व्होल्टेज अशी असणार आहे, कारण 2 वेळा रामदास कदम हे बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी थेट उद्धव ठाकरेंवर आरोपांबाबतीत बोललेले आहेत। त्यामुळे आज जी पत्रकार परिषद होते आहे, खरं तर काल सायंकाळी या पत्रकार परिषदेची घोषणा करण्यात आली आणि आता सोशल मीडियावर अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचं पोस्टरही तयार करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्येही एक मेसेज जाणं गरजेचं
गरजेचं होतं आणि ज्या पद्धतीने पहिल्यांदाच अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचं पोस्टर तयार केलं गेलेलं आहे त्यामुळे असं समजता येईल की उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आणि त्यांच्या नेत्यांनाही रामदास कदम यांनी केलेले आरोप हे गांभीर्याने घेऊन तितकंच उत्तर देण्यासाठी तयारी सज्ज केलेली आहे। थोड्या वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होईल, पण जी प्राथमिक माहिती किंवा जी शक्यता व्यक्त केली जाते आहे की रामदास कदम यांना या आरोपांसाठी कायदेशीर कारवाईला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सामोरं जावं लागू शकतं। कदाचित एक शक्यता किंवा अंदाज असा आहे की अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर रामदास कदम हे सुद्धा पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि अनिल परब यांनी केलेल्या खुलाशावर किंवा त्यांनी दिलेल्या उत्तराला तेही प्रत्युत्तर देऊ शकतात। पण रामदास कदम यांचं नेहमी या दोन दसरा मेळावा असेल किंवा काल घेतलेली पत्रकार परिषद असेल, त्यांचं म्हणणं आहे की माझ्या आरोपांना थेट उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, कारण बाळासाहेबांच्या मृत्यूप्रसंगी जो काही जी काही घटना घडली किंवा जो काही डायलॉग झाला तो माझ्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये होता आणि त्या बाबतीत ते नार्को टेस्टलाही तयार आहेत। त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याही नार्को टेस्टची मागणी केलेली आहे। त्यामुळे आता जी पत्रकार परिषद अनिल परब यांची होते आहे, अनिल परब नेमकं या आरोपांना काय उत्तर देतात आणि रामदास कदम यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण ही पत्रकार परिषद अत्यंत हाय व्होल्टेज पत्रकार परिषद आहे, कारण शेवटी बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांनी थेट गंभीर आरोप केलेले आहेत। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून या पत्रकार परिषदेचे अपडेट घेत राहणार आहोत।